अगं तसं नाही, तू म्हटली ना कुत्र्यासारखे शेपूट हलवतात, पण शेपूटच नाही तर हलवू काय? प्रेमच्या पानसट प्रश्नाने पूजा प्रेमला म्हणते, प्रेम तू जसा वाढला ना तस तसे तुझे पानसट प्रश्न पण वाढले. बरं प्रेम, या वर्षी अभ्यास कसा झाला? दरवेळेस माझ्याकडून हारतो, दरवेळेस मी फर्स्ट राहते व तू सेकंड. त्यावर प्रेम म्हणतो, अगं पूजे, या वेळेस बघ मी फर्स्ट व तू सेकंड राहशील. पूजा व प्रेम दोघं परीक्षा देतात. परीक्षा हॉलमधून बाहेर आल्यानंतर स्वाती, यामिनी, रश्मी व इंद्र हे प्रेमला भेटण्यास येतात. न सांगता हे सर्व गायब होतात. प्रेम पाहतो तर इंद्र व स्वातीचे लग्न झालेले, रश्मी व यामिनी यांच्या हातात एक एक वर्षाचे मूल. प्रेम हे पाहून आश्चर्याने विचारतो, डॉल तुझं लग्न झालं? स्वीट, पण तुम्ही आम्हाला कळवले पण नाही. यावर स्वाती म्हणते, प्रेम माझे वडील इंद्रविषयी नकार देत होते म्हणून घाईत लग्न झालं, त्यामुळे तुला सांगता आले नाही. तुझं ठीक आहे. मग या दोघींची काय अडचण होती की यांनी पण मला कळवले नाही? तेव्हा यामिनी प्रेमला शांत होण्यास सांगते. प्रेम माझा भाऊ रश्मी बरोबर प्रेम करत होता व मी रश्मीच्या भावाबरोबर. प्रेमात आम्ही इतके पुढे जाऊ हे आम्हाला वाटले नव्हते. आम्ही शिक्षण घेऊन पण निरक्षर सारखी कामे केली. प्रेमात सर्व सुख घेत गेलो व नंतर हे सुख पदरात आलं, त्यामुळे आम्हा दोघींना कोर्ट मॅरेज करावं लागलं. प्रेम आपल्या मित्रांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून मनात म्हणतो, ज्या मित्रांना माझ्या भावा बहिणी सारखे मानले त्यांनी मला अडचणीच्या वेळेस काही सांगितले पण नाही. स्वातीला प्रेमचे शांत राहणे आवडत नाही, त्यामुळे स्वाती म्हणते, प्रेम मनात रागवला ना, पण प्रेम असा राग धरू नको. जे काही झालं ते सर्व घाई गर्दीत झालं. आता झालं गेलं ते विसरून जा आणि प्रेम तू तुझ्या प्रेमाला टिकवून ठेव. आता खरी प्रेमाची परीक्षा आहे. स्वाती टोचून बोलली, पण जे काही बोलली ते सर्व काही सत्य होते. प्रेम पूजाला घेऊन एका बागेत येतो व म्हणतो, पूजा तुझ्या बाबांनी तर आपल्या लग्नाला कधीचाच होकार दिला आहे, पण माझे पप्पा तुला पाहण्या अगोदरच नकार देऊन टाकतील. परंतु पूजा म्हणते, प्रेम तुझ्या वडिलांनी आपल्या लग्नाला नकार दिला तर? यावर पूजा विचारात पडते. प्रेम पूजाला काळजी करताना पाहून म्हणतो, अगे पूजे काळजी नको करू. समज माझ्या वडिलांनी नकार दिला तर मी काय तुला सोडून जाणार नाही. उलट मी तुझ्या बरोबर लग्न करेल व आपण दोघं सुखी वैवाहिक जीवन जगू. प्रेमला फक्त परीक्षेच्या निकालाची वाट होती. पूजा ही एक स्वाभिमानी असल्याने तिने आपल्या वडिलांना पत्राद्वारे सर्व काही कळवले. धर्मराव पत्र वाचून विचारात पडतात, पण जास्त विचार न करता पुरीच्या आयुष्यासाठी विश्वासरावांना भेटण्याचा विचार करतात. त्यामुळे धर्मराव पुण्याला रवाना होतात. काही तासात पुण्याला पोहोचल्यावर मुलीकडे न जाता धर्मराव प्रेमच्या घराचा रस्ता धरतात. विश्वासराव व त्यांची पत्नी त्या दिवशी घरीच असतात. धर्मराव घराची बेल वाजवतात. सपना दार उघडून म्हणते, आपल्याला कोण पाहिजे? तेव्हा धर्मराव म्हणतात, विश्वासरावांचे घर हेच ना? हे ऐकतात सपना म्हणते, हो हो त्यांचे घर आहे, या ना आत या, बसा, मी त्यांना बोलवून आणते. सपना विश्वासरावांना बोलवण्यास निघून जाते. धर्मराव पहिल्यांदा अशा बंगल्यात येतात. त्यांनी कधी स्वप्नात पण असा आलिशान बंगला पाहिला नव्हता. धर्मराव मनाशी म्हणतात, हा व्यक्ती आपल्या मुलीला होकार देईल की नाही याची आता मला शाश्वती वाटत नाही. तितक्यात विश्वासराव म्हणतात, कोण आहे आपण आणि माझ्याकडे काय काम काढले? यावर धर्मराव सर्व काही जुनी कहाणी सांगून विश्वासरावांना आपलंसं करतात. तेव्हा विश्वासराव म्हणतात, अरे तू धर्मा ना? तेव्हा आनंदित होऊन धर्मराव म्हणतात, हो हो. अरे मग उभा कशाला राहिला? बस सुनबाई. अगे सपना पाहुणे आले, काही चहा नाश्ता आण. विश्वासरावांच्या सांगण्यावरून सपना म्हणते, हो पप्पा आत्ता आणते. विश्वासराव इतके पण वाईट नव्हते जितके प्रेम त्याला समजत होता. गरिबीची परिस्थिती विश्वासरावांनी पण काढली होती. गरिबीच्या झळा खाऊन त्यांनी इतकी मोठी वैभव संपत्ती प्राप्त केली होती. विश्वासराव धर्मरावांना विचारतात, धर्मा आज अचानक माझ्याकडे काय काम काढलं? तेव्हा धर्मराव म्हणतात, विश्वास तुला एक मुलगा आहे प्रेम नावाचा. मग विश्वासराव म्हणतात, अरे तुझा मुलगा प्रेम व माझी लेक पूजा हे एकमेकांवर 6-7 वर्षापासून प्रेम करत आहेत, पण आता ते खूप मोठे झाले आहे म्हणून मी त्यांच्या लग्नाचं तुझ्या बरोबर बोलायला आलो. धर्मरावांचे वाक्य ऐकून विश्वासरावांना जसा आश्चर्याचा धक्काच बसतो. यावर विश्वासराव म्हणतात, धर्मा आजच्या युगात प्रेम करून पोट भरता येत नाही, त्यासाठी पैसा लागतो, फक्त पैसा. आणि या प्रेमाच्या गोष्टी तू विसरून जा. शहरात कित्येक मुलं मुली एकमेकांचा उपभोग घेतात व आपापल्या लेबलच्या मुला मुलींबरोबर लग्न करून घेतात आणि आता ही तर किरकोळ गोष्ट झाली आहे.